चला तर मंडळी, चिकन वगैरे केलं की आपण भाकरी चपात्या बनवतो, पण हा वेगळा पदार्थ नक्की बनवून पहा। 1 वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं, पाव वाटी बेसन आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। सारख्या वाटीने 1 वाटी पाणी गरम व्हायला ठेवायचं। वरती लिहून दिलेले थोडे थोडे मसाले पॅनमध्ये घ्यायचे। हलके गरम झाले की गार करून मिक्सरला दळून त्याची पावडर करायची। हा मसाला चाळून घ्यायचा, 1 महिना छान टिकतो। तयार केलेल्या मसाल्यातून 1 चमचा मसाला या पिठांमध्ये घालायचा, एकजीव करायचं। सारख्या वाटीने 1 वाटी पाणी आपण गरम केलं होतं, ते गरम पाणी घालायचं। सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं, नंतर हाताने पीठ छान मळून घ्यायचं। लागेल तसं थोडं साधं पाणी घालायचं आणि भाकरीच्या पिठासारखं पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झालं की झाकून अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। अर्धा तासानंतर एक गोळा घ्यायचा, एखादं प्लास्टिक घ्यायचं, त्यावर कोंबडी वडे आपल्याला थापून घ्यायचे। भरपूर टिप्ससोबत डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, माझ्या फोटोच्या खालच्या त्रिकोणावर क्लिक करून नक्की पहा। चांगल्या गरम तेलामध्ये हे कोंबडी वडे तळायचे, थापलेली बाजू खाली जायला हवी।